टायराची हालत वर्षात 80 होईल माहिती नव्हता. सो हे काय अस्सलाम वालेकुम. आता बोला काही दिवसांनी बाईक चालवी मिळेल, पण जसं मी सोचता तसं काही होतच नाही. इन केस टायर पंक्चर झाला तर माझे 3 13 9 18 असतील. त्यापेक्षा बाई तू उभी असती उभीच रे. 36,000 चाललीस तर काय रुबाब झाली माझ्यावर. बाकी हिचा काही विषय नाही, हिला जर काढली तर आज नाही सकल पण परवा नक्की मीटिंग फिक्स करायला लागल अंबानी जवळ. मग बोल ना चालत जाण्यात भलाई येई, नाहीतर बाबा सांची इफ्तारी काय तुला मिळे नाही. असरचा टाइम होतो त्याचा मी येता नमाज पडई. हा आमचा खूप सुरतचा गाव आणि कोकणात असला खंचाच गाव नसेल ज्या नारळाची झाडं नसतील. गाईज आज फर्स्ट टाइम बांगी जपच्या पहिले यायला मी मशिदीत. आता फटाफट वजू वगैरे करायची आणि आजांचा वेट करायचा. मग मुला ऐसा बसण्यात फायदा नाही, तिलावत वगैरे केली तर काही फायदा होईल माझा. आय होप तुमच्या सगळ्यांचे रोजे माझ्यासारखे सुख सुखात जात असतील. तर चला जमातचा पण टाइम होत आहे. फायनली नमाज पडून स्वतःलाच बोलता सफदर रमजान महिन्यात आवारगी बेस नाही. चल बाबा घरात चल. बघा गाईज एकदा 5 वाजून गेले का सफदरचे पाय घरात टिकूच शकत नाही. बायांना पण बेचैनी सुटतं. अहो थोडा टाइम बाहेर स्पेंड केल्यावर का माइंड पण फ्रेश होतं. गाईज ह्या पोराने मला काय धमकी दिला माहितीये, जर तुझं ब्लॉग बंद झालं तर डायरेक्ट केस टाकेन तुझ्यावरती. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करायला लागते म्हणा. ब्लॉग जर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आजच्या ब्लॉगला इतकाच, मिळून नेक्स्ट मिनी ब्लॉगला तुमचा सफदर सेफ अँड कोकणी सेफ. बाय.